नमस्कार, जय श्रीराम, जय गोमाता. हिंदू बांधवांनो, नागपूरमध्ये गोमातेसोबत इतकी भयंकर घटना घडलेली आहे. ज्या घटनेचे व्हिडिओ फोटो पाहून तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. मित्रांनो, नागपूरमध्ये गोमातेनं भरलेलं 50 गोवंश असलेलं कंटेनर आणि ही गोवंशानं भरलेली गाडी नागपूरमधील कत्तलखान्यामध्ये जात असताना त्या गाडीचा टायरचा ब्लास्ट झाला. तरी सुद्धा तो हरामखोर प्रवृत्तीचा व्यक्ती गाडी चालवत तशीच गाडी कत्तलखान्याच्या दिशेने जात होता आणि कत्तलखान्याच्या दिशेने ती गाडी जात असताना त्या गाडीच्या टायरला घर्षण होऊन आग लागली. पण त्या गाडीच्या टायरला गाडीला आग लागल्यानंतर गाडी चालवणारा ड्रायव्हर त्या ठिकाणाहून फरार झाला. पण त्या गाडीमध्ये असलेल्या 50 गोवंशापैकी 30 ते 35 गोमाता जळून राख झाल्या. काही गोवंश त्या ठिकाणी आसपासच्या परिसरातील लोकांनी वाचवले. त्यातील 7 गोवंशांचा जीव वाचला. पण मित्रांनो, 35 गोवंश जळून राख झाले. या घटनेचा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या संपूर्ण घटनेचा तपास नागपूरमधील प्रशासन करीतच आहे. पण मित्रांनो, सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही आहे की नागपूरमध्ये बीजेपीचं सरकार असताना सुद्धा अशा प्रकारचा कत्तलखाना कसं काय सुरू आहे आणि नागपूरमध्ये गो तस्करी कशी काय सुरू आहे. ट्रॅफिक पोलीस काय करतायत, महाराष्ट्र प्रशासन काय करतंय. मित्रांनो, या घटनेला सर्वस्व जबाबदार नागपूरचं पोलीस प्रशासन आणि नागपूरमधील राजकारणी व्यक्ती आहेत, ज्यांच्यामुळे हे कत्तलखाने सुरू आहेत. मित्रांनो, या घडलेल्या संपूर्ण घटनेविषयी आपलं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय श्रीराम, जय गोमाता.